महिलांच्या आरक्षणाचे खरे जनक शरदचंद्रजी पवार साहेब, धैर्यशील भैया पाटील. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील भैया पाटील यांनी महिलांना 50% आरक्षण मिळालेच पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली आहे. महिला सक्षमीकरणासाठी राजकारणात त्यांचा समान सहभाग अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ सेलचे जिल्हा अध्यक्ष धनंजय काका पाटील, तालुका अध्यक्ष धैर्यशील भैया पाटील, युवक तालुका अध्यक्ष शरद जगदाळे उपस्थित होते. AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे, तुळजापूर, धाराशिव. देशामध्ये संसदेमध्ये 3 दिवसाचं विशेष अधिवेशन भाजप सरकारने घेतलेलं आहे. आणि ते कशासाठी घेतलंय तर महिलांना आरक्षण राजकारणामध्ये 33% देण्यासाठी त्यांनी विधेयक पास करण्यासाठी एक विशेष अधिवेशन घेतले. आणि त्या महिलांना आरक्षण देण्यासाठी आमच्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी महिला ही राजकारणामध्ये आल्या पाहिजे, महिलांचा विचार हे चालला पाहिजे म्हणून 1993ला 33% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमधून लावलं. आणि त्यानंतर 2011ला त्याचं 33%चं 50%. आणि आज भाजप सरकार आज 2-3 दिवस झालं मी बघतोय महिलांना आरक्षण देणार, महिलांना ही करणार नाही, टीव्हीवर जाहिराती वगैरे मी बघायला लागलो. आणि तुम्हाला द्यायचं तर 50% द्या ना, 33% कशासाठी तुम्ही द्या लागले? महिला बी तेवढ्याच आहेत, पुरुष बी तेवढेच आहेत. महिलांना 50% आरक्षण दिलं पाहिजे. आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी कधी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण देताना जागा वाढवलेल्या नव्हत्या. त्यामध्ये आहे त्या जागेवर महिलांना 33% आरक्षण दिलं, त्यामध्ये इतर समाजाला दिलं. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी 1993 त्यावेळच्या काळापासून साहेबांना त्यांच्या डोक्यामध्ये विचार होता की महिलांचा विचार हा राजकारणामध्ये घेतला पाहिजे आणि महिलांना घेऊन केलं पाहिजे. 33चं 50% केलं. पण असं करत असताना आज जी काय महिलांना 33% आरक्षण द्यायचं म्हणतंय हे चुकीच्या पद्धतीनं व्हायलंय. महिला देशात समान आहे, त्यासाठी महिलेला 50%च आरक्षण दिलं पाहिजे. मी ह्या मताचा आहे. आणि जागा न वाढवता तुम्ही आज जनगणना नाही, 500वरून तुम्ही 850वर जागा न्यायला लागला. जनगणना करा पहिले. जनगणना झाल्यानंतर जागेचा विचार करा. जात निहाय जनगणना झाली पाहिजे, याचा विचार झाला पाहिजे. हे काही न करता काहीतरी भाजप सरकारला राजकारणामध्ये पुढे टिकून राहण्यासाठी येणाऱ्या राज्यामध्ये जे काय आता मतदान आहे त्या मतदानावर परिणाम व्हावा या उद्देशानं हे चाललेलं लोकसभेमधलं 3 दिवसाचं अधिवेशन आहे. तर हे चुकीच्या पद्धतीनं चाललंय. तुम्हाला द्यायचं होतं, तुम्ही आज किती वर्ष झालं पंतप्रधानात, तुम्ही का आलेल्या महिलांना दिलं नाही आरक्षण? तुम्ही महिलेचा का विचार केला नाही? तुम्ही आज तुम्हाला दिसतंय की तुमची खुर्ची डळमळीत आहे म्हणून तुम्ही त्याचा विचार करून काही मतदान घेण्यासाठी महिलांना लोभ देण्यासाठी तुम्ही हे करून महिलाचं आरक्षण 33% करताय. तुम्ही करताय, उशिरा का होईना तुमच्या लक्षात आलं, परंतु 50% आरक्षण द्यावं मी ह्या मताचा. आणि महिलांना आरक्षणाचे जनक कोण जर असतं तर आदरणीय आमचे शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. कुणी श्रेय घेऊ नये. त्यावेळेस 33% आरक्षण देताना या भाजप सरकारनेच विरोध केला होता, मला माहिती असेल. परंतु आज जे महिलांना आरक्षण दिलं जात आहे याचं श्रेय पूर्णपणे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना. आपल्या परिसरातील बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा. AR न्यूज मराठी, धाराशिव. संपादक रुपेश डोलारे. मोबाईल नंबर 87 88 20 13 94.